खूपच चांगला प्रतिसाद आहे। जेव्हापासून हा विषय निघाला, इथल्या स्थानिक भाजपच्या नगरसेवकांनी वाहतुकीस अडथळा होतोय हे कारण देऊन हा कलाकार हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यासाठी आम्ही पहिल्या दिवशीपासून या सर्व गोष्टींना राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतोय। पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही आंदोलन घेतलं। 2-3 दिवसानंतर आम्ही इथं मुक आंदोलन घेतलं। काळ्या पट्ट्या काळ्या फिती लावून आम्ही इथं आंदोलन केलं। त्याचबरोबर आज देखील आम्ही इथं सकाळपासून सह्यांची मोहीम घेतलेली आहे। खूप चांगला प्रतिसाद आहे। काही वयस्कर लोक येत आहेत, विद्यार्थी आहेत, अजून सुद्धा काही येणारे जाणारे लोक आहेत, ते आवर्जून पाहत आहेत, विषय समजून घेत आहेत आणि सह्या करून जात आहेत। पुणे महापालिका आयुक्तांनी भेट घेतली, लोकांशी चर्चा देखील केली, पुढे काय प्रतिक्रिया झाली? पुणे महानगरपालिकेने इथल्या नगरसेवकांनी ज्यावेळेस आयुक्तांना निवेदन दिलं त्यावेळेस आयुक्तांची इथं व्हिजिट झाली, पण आयुक्तांना बऱ्याचशा गोष्टी अर्धवट इथं समजल्या गेलेल्या आहेत। तर मी स्वतः आयुक्तांना दुसऱ्या दिवशी निवेदन दिलं। निवेदन दिल्यानंतर आयुक्तांना इथली खरी परिस्थिती सांगितली, खरी परिस्थिती दाखवली। त्यांना सांगितलं की हा मुळात कट्टा ज्यांनी सुरू केलाय तेच भाजपचे नगरसेवक होते। त्याचबरोबर आत्ता जे विरोध करतात ते देखील भाजपचेच नगरसेवक आहेत। आणि मुळात हा कट्टा हा मुख्य चौकात जरी असला तरी तो एका बाजूला आहे, एका साईडला आहे। इथून माग इथं वर्दळ होती का, तर हो 100% होती। हा पुणे शहरातला मुख्य रस्ता आहे। हा असा फर्ग्युसन रोडला जातो, इकडं डेक्कन जिमखानाला हा भांडारकर रोड आहे। मुख्य रस्ता असल्यामुळे इथं 100% गर्दी होती। हा कट्टा जरी भविष्यात चुकून आयुक्तांनी किंवा पुणे महानगरपालिकेने कारवाई करून जरी काढला तरी वाहतुकीची परिस्थिती ही 100% अशीच राहणार आहे। त्यासाठी कट्टा जबाबदार नाहीये। कलाकारांचं नुकसान होणार आहे मोठ्या प्रमाणात, तर हा स्थलांतरित झालं तर काय केलं पाहिजे? 100% कलाकारांचं नुकसान होणार आहे, कारण हा कट्टा स्थापन झाल्यापासून कलाकारांना इथं एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन तयार झाले। तुम्ही बघताय हे सगळे कलाकार इथं पेंटिंग करतात, ते नवीन नवीन कलाकारांना इथं हक्काचं व्यासपीठ मिळाले। इथल्या कट्ट्यामुळं हा मुख्य चौकात असल्यामुळं इथल्या कलाकारांना आणि इथल्या लोकांना यांचं इंटरॅक्शन खूप चांगलं झाले। त्यांची कलेची जे काही गोष्टी आहेत ते इथं विक्री करायला खूप सोपं पडतंय। त्यांचं कुटुंबाचं पूर्ण उदरनिर्वाहाचं साधन इथनं तयार होतंय। आणि असा कलाकार कट्टा जर इथनं कुठं दुसऱ्या ठिकाणी जर स्थलांतरित केला तर 100% त्यांची पोटमारी होणार आहे किंवा उपासमारी तर 100% होणार आहे। तुम्ही आयुक्तांना निवेदन दिले, त्यांनी काय सांगितलं? आयुक्त म्हणले की आम्ही ठरवू, अजूनपर्यंत आम्ही कुठलाही अंतिम निर्णय घेतलेला नाहीये। परवा दिवशी देखील पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये हा विषय झाला, पण त्या ठिकाणी कुणीही त्या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। पुण्याच्या महापौर होत्या, त्यांच्या समोर विषय झाला, त्यांनी सुद्धा या विषयावर काही बोललेल्या नाहीत। आयुक्त होते, आयुक्त देखील या विषयावर काही बोलले नाही, त्यांनी उत्तरच दिलं नाही। नगरसेवक आमचे विरोधी पक्षनेते निलेश निकम होते, त्यांनी प्रश्न केला होता, पण त्या प्रश्नाला उत्तरच दिलं नाही आणि बाकीचे विषय पुढे कंटिन्यू केले त्यांनी। आता ही मागणी तुमची पूर्ण नाही झाली, पुढची भूमिका काय? 100% आम्ही आंदोलन करू। पुढे पण आमचा सतत प्रयत्न चालू आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने कसा या कलाकार कट्ट्याला सपोर्ट होईल, आम्ही त्या पद्धतीने सगळी तयारी करतोय। आणि जरी आयुक्तांनी हा निर्णय घेतला तरी याच्यापेक्षा आम्ही अजून जास्त तीव्र आंदोलन इथं बसून करणार आहोत।